विद्यार्थी मित्रांनो, 10वीत आलात. 10वीमध्ये वेगवेगळ्या विषयांचा जसा तुम्हाला अभ्यास करायचा आहे तसाच सामाजिक शास्त्राचाही अभ्यास करायचा आहे. सामाजिक शास्त्र हा विषय हा इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल या दोन विषयांमध्ये विभागलेला आहे. यापैकी आपण इतिहास राज्यशास्त्र हा विषय अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम आपण इतिहास राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकाची ओळख करून घेऊया. इतिहास राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकाची जेव्हा आपण ओळख करून घेतो त्यावेळेला यामध्ये इतिहास आणि राज्यशास्त्र हे दोन विषय आहेत. सर्वप्रथम आपण इतिहासाचे घटक आणि प्रकरणं बघूया. या तक्त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की प्राचीन ते आधुनिक कालखंडातील इतिहासाचं चिकित्सक समालोचन हा इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातला पहिला घटक आहे. याच्यामध्ये दोन प्रकरणं आहेत. त्यातलं पहिलं प्रकरण म्हणजे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा आणि दुसरं प्रकरण इतिहास लेखन भारतीय परंपरा. घटक क्रमांक 2 उपयोजित इतिहास. याच्यामध्ये उपयोजित इतिहास हे तिसरं प्रकरण आहे. घटक क्रमांक 3 प्रसारमाध्यमे आणि इतिहास, ज्याच्यामध्ये 5वं प्रकरण प्रसारमाध्यमे आणि इतिहास याचा समावेश आहे. घटक क्रमांक 4 मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. 6वं प्रकरण जे आहे ते 6वं प्रकरण या घटकाशी संबंधित आहे. 5वा जो घटक आहे त्याच्यामध्ये कला, क्रीडा व साहित्य क्षेत्र आणि इतिहास, आणि यामध्ये 2 प्रकरणं आहेत. 4थं प्रकरण भारतीय कलांचा इतिहास आणि 7वं प्रकरण खेळ आणि इतिहास. पुढचा जो घटक आहे तो म्हणजे पर्यटन आणि इतिहास. 8वं प्रकरण हे या घटकाशी संबंधित आहे. आणि शेवटचा घटक इतिहास आणि अन्य क्षेत्र आणि इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातलं 9वं प्रकरण ऐतिहासिक ठेव्यांचे जतन हे या घटकाशी संबंधित आहे. आता या ठिकाणी पुन्हा एकदा आपण राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकाची ओळख करून घेऊया. राज्यशास्त्राचा विचार केला तर राज्यशास्त्रामध्ये एकूण 6 घटक आहेत. या 6 घटकांमधला पहिला घटक आहे तो म्हणजे संविधानाची वाटचाल. पहिलं प्रकरण हे या घटकाशी संबंधित आहे. दुसरा घटक निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक प्रक्रिया हे प्रकरण याच्याशी संबंधित आहे. तिसरा जो घटक आहे राजकीय पक्ष राष्ट्रीय, आणि 4था घटक राजकीय पक्ष प्रादेशिक. हे दोन्ही घटक तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या तिसरं प्रकरण राजकीय पक्ष या प्रकरणामध्ये तुम्हाला दिसून येतील. 5वा जो घटक आहे सामाजिक व राजकीय चळवळी, या घटकाशी संबंधित 4थं प्रकरण तुम्हाला दिसते. 6वा जो घटक आहे तो 6वा घटक भारतापुढील आव्हाने. याच्यामध्ये भारतीय लोकशाही पुढील आव्हाने हे इतिहास राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातलं 5वं प्रकरण हे या घटकाशी संबंधित आहे. तर अशा प्रकारे विचार केला तर 7 घटक आणि 9 प्रकरणं असा इतिहास आणि 6 घटक आणि 5 प्रकरणं असा राज्यशास्त्र हा पोर्शन विभागलेला आहे. तुम्हाला थोडक्यात या पाठ्यपुस्तकाचा परिचय करून द्यायचा आहे मला. बघा की इतिहासामध्ये जर तुम्ही पाहिलंत ना तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये इतिहास हा दिसत नाही आहे. हो, खरंच इतिहास दिसत नाही आहे. कारण त्याच्यामध्ये कुठचीही लढाई नाही आहे, कुठचाही तह नाही आहे, कशाचाही कार्यकारण परंपरांचा अभ्यासही नाही आहे, कोणत्याही राजाचं राज्यकर्त्याचंही नाव नाही आहे, त्याचं चरित्र नाही आहे. मग आहे तरी काय? तर आपण जो इतिहास शिकतो त्या इतिहासाचा आपल्याला काय उपयोग होतो, आपल्या आयुष्यात काय उपयोग होतो हे समजून घेण्यासाठी उपयोजित इतिहास म्हणजे इतिहासाचं प्रत्यक्ष जीवनातलं उपयोजन हे या पाठ्यपुस्तकामध्ये इतिहासाच्या मार्फत दिलेलं आहे. आणि आपला देश हा लोकशाही शासन व्यवस्था म्हणून ओळखला जातो आणि संविधान हा लोकशाहीचा आत्मा, आधार, कणा. या संविधानाची वाटचाल आणि भारतीय लोकशाहीची वाटचाल ही राज्यशास्त्रामधून तुमच्यासमोर मांडलेली आहे. आता आपण या पाठ्यपुस्तकाचा प्रकरण निहाय विचार करू. आता इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाचा जर आपण प्रथम विचार केला तर पहिला पाठ आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. या पाठाचा विचार केला तर या पाठामधून इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेचा विचार केलेला आहे. बघा, यात सुरुवातीलाच तुम्हाला इतिहास म्हणजे काय याची संकल्पना दिलेली आहे.
आणि हा इतिहास आपल्यापर्यंत पोचतो कसा? तर इतिहासाच्या संशोधनातून. त्यामुळे इतिहासामध्ये इतिहास संशोधन पद्धतीला सुद्धा महत्त्व आहे. मग इतिहास संशोधन पद्धतीचं विश्लेषण, इतिहास लेखनाची परंपरा, मग अगदी प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत कशी आहे याचा विचार केलेला आहे. त्यानंतर आधुनिक इतिहास लेखन, आणि या आधुनिक इतिहास लेखनाचा विचार केला तर पाश्चात्य विचार, पाश्चात्य म्हणजे युरोप आणि अमेरिका या देशांचा विचार केलेला आहे. आणि यामध्ये आपल्याला काय दिसतं की युरोपमधल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जो विकास झालेला आहे आणि त्याचा इतिहास लेखनावर कसा प्रभाव पडलेला आहे याचं विवेचन पहिल्या प्रकरणामध्ये केलेलं आहे. अर्थात यामध्ये वेगवेगळ्या विचारवंतांच्या इतिहास क्षेत्रातल्या योगदानाचा आढावा घेतलेला आहे. हे विचारवंत म्हणजे रेने देकार्त, वॉल्टेअर, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, लिओपोल्ड वॉन रँके, कार्ल मार्क्स, याचबरोबर काही प्रणालींचा विचार केलेला आहे ज्याच्यामध्ये ॲनल्स प्रणाली, स्त्रीवादी इतिहास लेखन, या सगळ्याचा विचार हा या प्रकरणामधून केलेला तुम्हाला दिसेल. दुसरं प्रकरण आहे ते म्हणजे इतिहास लेखन भारतीय परंपरा. या दुसऱ्या प्रकरणामधून इतिहास लेखनाच्या भारतीय परंपरेचा विचार केलेला आहे. आपल्या भारताला सुद्धा इतिहासाची मोठी परंपरा आहे. भारतीय संस्कृती ही जगातली एक समृद्ध संस्कृती म्हणून ओळखली जाते. भारतीय इतिहास लेखनाचा विचार जर केला तर आपल्याला कालखंडानुसार जावं लागतं. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळातल्या इतिहासाच्या मांडणीचा वेध हा या प्रकरणामधून घेतलेला आहे. प्राचीन काळातलं इतिहास लेखन जर पाहिलं तर आपल्याला प्रामुख्याने भौतिक साधनांवर अवलंबून राहावं लागतं, ज्यामध्ये शिलालेख आहेत, धातूंची वेगवेगळी नाणी आहेत, मूर्ती आहेत, शिल्प आहेत, ताम्रपट आहेत. या कोरीव लेखांचा विचारसुद्धा या ठिकाणी केला जातो. याचबरोबर काही लिखित साहित्याचाही विचार केला जातो, ज्याच्यामध्ये विविध धर्मग्रंथ, जसे वैदिक धर्मग्रंथ आहेत, बौद्ध जैन धर्मग्रंथ आहेत, असे धर्मग्रंथ. वेगवेगळ्या परकीय प्रवाशांनी भारताला भेट दिली, ज्याच्यामध्ये अगदी मॅगॅस्थेनीज असेल, युएनसँग असेल. या प्रवाशांनी जे काही लेखन केलं या साहित्याचा विचारसुद्धा इतिहास लेखनासाठी महत्त्वाचा आहे. यानंतर येतो मध्ययुगीन काळ. मध्ययुगीन साहित्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे कल्हणाचा राजतरंगिणी ग्रंथ, जो काश्मीरच्या इतिहासावरचा आहे आणि भारतीय इतिहासाचं हे पहिलं शास्त्रशुद्ध लेखन मानलं जातं. त्याचबरोबर वेगवेगळे कोरीव लेख, नाणी, त्याचबरोबर प्राचीन वास्तूंचे अवशेष यांचाही अभ्यास आपल्याला इतिहास लेखनासाठी केलेला दिसतो. त्याचबरोबर मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारामध्ये जे काही इतिहास लेखन असेल त्याचाही विचार केला जातो. मराठ्यांचा काळ हा मध्ययुगीन इतिहासातला महत्त्वाचा काळ, आणि या मराठ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासाला जी वेगवेगळी साधनं वापरली जातात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ऐतिहासिक साधन आहे ते म्हणजे बखर. हा मराठीतला एक गद्य प्रकार आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो ते म्हणजे 20व्या शतकामध्ये झालेलं इतिहास लेखन. खरं तर 20वं शतक म्हणजे ब्रिटिश काळाची सुरुवात. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर या काळामध्ये भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. आणि पुरातत्व म्हणजे काय? तर वेगवेगळ्या अवशेषांचा उत्खननामार्फत शोध, त्यांचा अभ्यास. याच काळामध्ये मोहनजोदडो, हडप्पा यांच्यासारख्या प्राचीन संस्कृतीचा शोध लागला आणि त्याच्यानंतर भारतीय इतिहासाचं एक वेगळं आणि समृद्ध दालन जगासमोर खुलं झालं. भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी, याचबरोबर अनेक पाश्चात्य विचारवंतांना भारतीय संस्कृतीची आस्था होती आणि त्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केलं. पण काही इतिहासकार हे भारतासंबंधात वेगळाच दृष्टिकोन ठेवून येतात. यातूनच पुढे भारतीय इतिहास लेखनात वेगवेगळ्या तात्विक प्रणालींचा वाव मिळाला. याच संदर्भात आपल्याला भारतीय इतिहास लेखनाच्या वेगवेगळ्या पद्धती दिसून येतात, वेगवेगळे पैलू दिसून येतात. हे पैलू कोणते? तर वसाहतवादी इतिहास, म्हणजे इंग्रज अधिकाऱ्यांनी भारताचं त्यांच्या दृष्टिकोनातून केलेलं विश्लेषण. भारतीय संस्कृतीच्या प्रेमातून काही युरोपीय विचारवंतांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला, ज्याला प्राच्यवादी इतिहास असं म्हणतात. पुढे भारताचा प्रखर राष्ट्राभिमान जागृत झाल्यानंतर राष्ट्रवादी इतिहासाची मांडणी केली गेली. युरोपात उदयाला आलेल्या मार्क्सवादाचा प्रभावसुद्धा
भारतीय इतिहासावर पडलेला दिसतो आणि मार्क्सवादी विचारप्रणाली उदयाला आली. इतिहास म्हणजे राजेरजवाड्यांचा काळ, इतिहास म्हणजे वेगवेगळ्या लढायांचा अभ्यास, हा विचार आता मागे पडला आणि केवळ चरित्रनायक आणि राज्यकर्ते यांच्याहीपेक्षा इतिहास असतो हे आता दिसू लागले आणि त्यातूनच इतिहासामध्ये सर्वसामान्य माणसाला स्थान मिळालं. आणि त्यातून सबल्टन म्हणजे वंचितांचा इतिहास हा उदयाला आला. त्याचबरोबर स्त्रीवादी इतिहास हा सुद्धा लिहिला गेला. या वेगवेगळ्या पैलूंचा विचार हा या ठिकाणी केलेला तुम्हाला दिसेल. तिसरं प्रकरण आहे ते म्हणजे उपयोजित इतिहास, खऱ्या अर्थाने आपल्या पुस्तकाची संकल्पना. उपयोजित इतिहास म्हणजे काय, तर इतिहासाचं प्रत्यक्ष जीवनामध्ये केलेलं उपयोजन. या प्रकरणामध्ये उपयोजित इतिहास किंवा जनांसाठी इतिहास ही संकल्पना सुरुवातीला स्पष्ट केलेली आहे. ही संकल्पना स्पष्ट करताना उपयोजित इतिहासाचा वेगवेगळ्या विषयांमधल्या संशोधनाशी परस्पर संबंध स्पष्ट केलेला आहे. उपयोजित इतिहास हा खऱ्या अर्थाने वर्तमान काळाशी नाते सांगतो, कारण इतिहास हा भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यातला एक अखंड संवाद असतो की ज्यातून आपल्याला भविष्याची चाहूल घ्यायची असते. मित्रांनो, इतिहासामध्ये कोणता विषय नाही आहे, सगळेच आहेत. तत्त्वज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योगधंदे आणि व्यापार, व्यवस्थापनशास्त्र, कला, मानवीय ज्ञानशाखा याचा अभ्यास आपल्याला इतिहासातून करायचा असतो. आणि उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी जो सहसंबंध आहे हा सुद्धा या प्रकरणामध्ये स्पष्ट केलेला आहे. इथे बघा, तुम्हाला दिसतंय इतिहासाचा कोणकोणत्या घटक शाखांशी संबंध आहे तो. तत्त्वज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग व व्यापार, कला, व्यवस्थापनशास्त्र आणि मानवीय ज्ञानशाखा. आता उपयोजित इतिहास म्हटलं की आपल्याला आपल्या पूर्वजांचा वारसा हा जतन करून कसा घ्यायचा हा सुद्धा प्रश्न असतोच. वारसा म्हणाल तर वारसा हा 2 प्रकारचा असतो. सांस्कृतिक म्हणजे मानवनिर्मित आणि नैसर्गिक जो निसर्गाने दिलेला आहे आपल्याला. या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं व्यवस्थापन आणि संवर्धन करून तो भावी पिढ्यांसाठी जतन करणं आवश्यक असतं. हा विचार उपयोजित इतिहासामध्ये मांडला जातो. आता सांस्कृतिक वारशाचा विचार जर केला तर सांस्कृतिक वारशामध्ये 2 प्रकारचा वारसा असतो, मूर्त वारसा आणि अमूर्त वारसा. आणि नैसर्गिक वारशामध्ये निसर्गातल्या जैवविविधतेचा विचार केलेला आहे. उपयोजित इतिहासाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रांविषयी माहिती या ठिकाणी मिळते, जसं की वस्तुसंग्रहालय, अभिलेखागार यांचा अभ्यास, ऐतिहासिक स्थळांचं जतन आणि संवर्धन, पर्यटन आणि आतिथ्य, मनोरंजन आणि संपर्क माध्यमं आणि या क्षेत्राशी संबंधित कायदेशीर नियम आणि सार्वजनिक धोरण ठरवण्यासाठी इतिहासाचं ज्ञान पूरक ठरतं. आता आपण पुढे जाऊ. चौथं प्रकरण आहे ते म्हणजे भारतीय कलांचा इतिहास. सुरुवातीलाच कला म्हणजे काय, कलेची नेमकी संकल्पना काय आहे याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. मग कलेचे प्रकार, ज्याच्यामध्ये दृक्कला आणि ललितकला या 2 कला प्रकारांचा विचार केलेला आहे. बघा की कोणताही कला प्रकार घ्या, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या परंपरा असतात आणि विशेषतः लोककला म्हणजे सर्वसाधारणतः लोकांमधून जी कला येते ती लोककला आणि अभिजात कला ज्याचा विशेष अभ्यास करावा लागतो, या कला परंपरांचा विचार या पाठामध्ये केलेला आहे. भारतातली दृक्कला परंपरेचा विचार केला तर चित्रकला, ज्यामध्ये लोकचित्रकला, वारली चित्रकला, चित्रकथी यासारख्या परंपरांचा समावेश आहे. आणि अभिजात चित्रकलेचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये हस्तलिखितांमधील लघुचित्र, युरोपीय चित्रशैली, मराठा चित्रशैली यांची माहिती दिलेली आहे. आता दृक्कलांचा जर विचार केला तर दृक्कलांमध्ये आणखी काही कला आहेत ज्याच्यामध्ये शिल्पकला ही महत्त्वाची आहे. आता शिल्पकलेच्या शैलींचाही विचार केला तर लोकशिल्पकला शैली, अभिजात शिल्पकला शैली, भारतीय मूर्तिविज्ञान याचा अभ्यास या ठिकाणी समाविष्ट केलेला आहे. स्थापत्यकलेमध्ये मंदिर स्थापत्य, लयन स्थापत्य म्हणजे लेणी, याशिवाय मुस्लिम स्थापत्यकला आणि ब्रिटिशांची इंडोगॉथिक स्थापत्यकला यांचा विचार या ठिकाणी केलेला तुम्हाला दिसेल. आता कलांमध्ये आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे ललितकला, ज्याला आंगिक कला असं सुद्धा म्हणतात. आता त्याच्यामध्ये पण बघा लोककला आणि अभिजात कला असे 2 प्रकार आहेत, अशा 2 शैली आहेत. लोककला शैलीचा विचार केला तर वेगवेगळी लोकगीतं, लोकवाद्य, लोकनृत्य आणि लोकनाट्य यांच्या ज्या काही परंपरा आहेत त्या सगळ्या लोककलेमध्ये येतात. तर अभिजात कलेमध्ये नाट्यशास्त्र हे महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर भारतातलं शास्त्रीय गायन
की ज्याच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटकी संगीत अशा 2 शाखा आहेत, या सर्वांची माहिती म्हणजे गायन, नृत्य या सगळ्याची आणि त्यांच्या शैलींची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. या प्रकरणामध्ये कला आणि उपयोजित कला क्षेत्रामध्ये तुम्हाला कोणकोणत्या उपलब्ध संधी आहेत याचाही विचार केलेला आहे. 5वं प्रकरण जे आहे ते प्रसारमाध्यमं आणि इतिहास. या प्रकरणामध्ये वर्तमानपत्र, वेगवेगळी नियतकालिकं, आकाशवाणी, दूरदर्शन यांच्यासारख्या प्रसारमाध्यमांची जडणघडण कशी झाली याची माहिती दिलेली आहे. सुरुवातीला बघा की प्रसारमाध्यमाची नेमकी संकल्पना काय आहे हे स्पष्ट केलेलं आहे आणि एक मनोरंजक इतिहास या प्रसारमाध्यमांचा सांगितलेला आहे. मग त्यामध्ये भारतामध्ये सुरुवातीची वर्तमानपत्र कशी होती, ज्यामध्ये अगदीच पहिलं वर्तमानपत्र हिक्कीज बेंगॉल गॅझेट, बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेलं पहिलं अँग्लो मराठी वर्तमानपत्र दर्पण, याचबरोबर प्रभाकर या वृत्तपत्रांचा आणि वेगवेगळ्या नियतकालिकांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर सुरू झालं ते म्हणजे आकाशवाणी आणि दूरदर्शनचं युग. याची माहिती देताना भारतामध्ये या माध्यमांचा विकास कसा झाला याचं छान विवेचन या पाठामध्ये केलेलं आहे. याची मांडणी करताना प्रसारमाध्यमांची आवश्यकता आणि त्यांच्याशी संबंधित व्यावसायिक क्षेत्र कोणती कोणती आहे याचाही विचार केलेला आहे. 6वं प्रकरण आहे ते म्हणजे मनोरंजनाची माध्यमं आणि इतिहास. बघा की पाठाच्या सुरुवातीला मनोरंजनाची आवश्यकता स्पष्ट केलेली आहे. लोकनाट्य, त्याच्यामध्ये बघा वेगवेगळे प्रकार आहेत. कठपुतळ्यांचा प्रयोग, दशावतारी नाटकं, भजन, कीर्तन, लळीत, भारूड, तमाशा, पोवाडा या सगळ्या परंपरांची माहिती ही या ठिकाणी दिलेली आहे. यापैकी एखादी परंपरा तर तुम्हाला निश्चितच डिटेलमध्ये माहिती असेल ना. अर्थात जेव्हा आपण पाठांचा विचार करणार आहोत त्यावेळेला याचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. मराठी रंगभूमीची माहिती देताना महाराष्ट्रातील सुरुवातीची नाटकं कशी होती, 19व्या शतकामध्ये मराठी रंगभूमीचा विकास कसा झाला, 20व्या शतकात मराठी रंगभूमीचा इतिहास काय आहे, या सगळ्याचं मनोरंजक कथन या ठिकाणी केलेलं आहे. आता यामध्ये भारतीय चित्रपटसृष्टी हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. कारण चित्रपट आज आपल्या जीवनाचा एक अविभाज्य अंग आहे. ते आपल्या मनोरंजनाचं एक महत्त्वाचं साधन आहे. यामध्ये भारतातल्या चित्रपट कलेचा जन्म, मग सुरुवातीचे मूकपट, त्यानंतरचे बोलपट यांचा इतिहास या ठिकाणी मांडलेला आहे. आणि हे मांडताना चित्रपट निर्मितीचं तंत्रज्ञान कसं कसं बदलत गेलं त्याची मनोरंजक माहितीही तुम्हाला दिलेली आहे. अशा प्रकारे मनोरंजनाची माध्यमं आणि इतिहास या पाठामध्ये लोकनाट्य, मराठी रंगभूमी ते भारतीय चित्रपटसृष्टीतील घडामोडींचं विश्लेषण केलेलं आहे. अर्थात याही पाठामध्ये इतिहासाचा विद्यार्थी म्हणून तुम्हाला कोणत्या संधी उपलब्ध आहे याचंही मार्गदर्शन केलेलं आहे. 7वा म्हणजे तुमच्या आवडीचा विषय खेळ. खेळायला तुम्हाला सगळ्यांना आवडतं. आपल्या सर्वांचाच तो जिव्हाळ्याचा विषय आहे. खेळ आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे आणि त्याला आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. खेळांचे बैठे खेळ आणि मैदानी खेळ असे 2 प्रकार आहेत. या खेळांच्या जागतिक पातळीवर वेगवेगळ्या स्पर्धा भरवतात. बघा ना, वर्ल्ड कप क्रिकेट म्हटला की अगदी सगळे आपलं सगळं विसरून बघायला बसतात. 2020ची मॅच आठवते का? आजच्या काळामध्ये खेळांचं आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व वाढलेलं आहे. मग साहित्य आणि खेळणी यांनासुद्धा एक मनोरंजक इतिहास आहे. खेळाशी संबंधित अनेक प्रकारचं लिखित साहित्य, चित्रपट यांचीसुद्धा निर्मिती झालेली आहे. बघा की वेगवेगळे चित्रपट तुम्हीही बघितलेले असतील. एकंदरीतच क्रीडा क्षेत्राचा मागोवा आणि त्याच्या इतिहासाचा असणारा त्यांचा सहसंबंध आणि इतिहासाच्या अभ्यासाला बघा, इतिहासाचा अभ्यास करून त्या अभ्यासकाला या क्षेत्रात म्हणजे खेळाच्या क्षेत्रात सुद्धा उपलब्ध असलेल्या व्यावसायिक संधी यांची चर्चा या प्रकरणामध्ये केलेली आहे. 8वं प्रकरण आहे इतिहास आणि पर्यटन. बघा की पर्यटनाला गेल्यानंतर कोणत्याही ठिकाणाचा इतिहास आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. कारण इतिहास आणि पर्यटन यांचा घनिष्ठ संबंध असतो. या पाठामध्ये सुरुवातीला आपल्या देशातल्या आणि जगातल्या पर्यटन परंपरेची माहिती मिळालेली आहे. पर्यटन स्थळांवरनं स्थानिक व आंतरराज्यीय पर्यटन असे प्रकार दिसतात. पर्यटनाच्या स्वरूपावरनं आंतरराष्ट्रीय पर्यटन,
ऐतिहासिक पर्यटन, भौगोलिक पर्यटन, आरोग्य पर्यटन, कृषी पर्यटन, क्रीडा पर्यटन, नैमित्तिक पर्यटन असे प्रकार आहेत. या सर्व प्रकारांची सविस्तर चर्चा या प्रकरणातून केलेली आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक स्थळांचं जतन आणि संवर्धन करणं कसं गरजेचं आहे हेही या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि इतिहासाच्या विद्यार्थ्याला पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रामध्ये असलेल्या व्यावसायिक संधीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक पर्यटन स्थळं आहेत. अनेक पर्यटन स्थळं तुम्हीही पाहिली असतील. पर्यटनासाठी वेगवेगळ्या सुविधा ज्या उपलब्ध आहेत त्यांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक खात्याने, पर्यटन खात्याने निर्माण केलेलं महाबळेश्वर जवळचं भिलार. काय बरं वैशिष्ट्य आहे? तर भिलार हे भारतातलं पहिलं आगळं वेगळं पुस्तकांचं गाव आहे. हेरिटेज वॉक, वारसा मुसाफिरी यातून सुद्धा आपल्याला इतिहास जाणून घेता येतो. इतिहासाच्या पाठ्यक्रमातलं शेवटचं प्रकरण म्हणजे ऐतिहासिक ठेव्यांचं जतन. आपल्या भारताला समृद्ध इतिहास आणि परंपरा आहे, पण ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या ऐतिहासिक ठेव्यांचं आपल्याला जतन करावंच लागेल. आणि याविषयी विश्लेषण या पाठामध्ये केलेलं आहे. सुरुवातीला इतिहासाची साधनं, त्यांचं जतन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि त्यासाठी आवश्यक असणारं प्रशिक्षण याची चर्चा केलेली तुम्हाला दिसेल. सुरुवातीला इतिहासाची साधनं कोणती कोणती आहेत? मग लिखित आहेत, भौतिक आहेत, मौखिक आहेत. त्यांचं जतन करणं का आवश्यक आहे याचाही विचार केलेला आहे. आणि इतिहासाच्या साधनांमधील मौखिक साधनं, लिखित साधनं, भौतिक साधनं याची माहिती देऊन त्यांचं जतन कसं करायचं आणि ते जतन आपल्याला कसंही करता येत नाही ना, तर त्यासाठी उपयुक्त प्रशिक्षण आवश्यक आहे. तर ते कोणतं प्रशिक्षण आहे याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. बघा की आपल्याला इतिहास जर जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला वस्तुसंग्रहालयांना भेट द्यावं लागते. ग्रंथालयातली पुस्तकं बघावी लागतात. अभिलेखागारातली कागदपत्रं इतिहास संशोधकांना महत्त्वाची ठरतात. तर या साऱ्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. अर्थात हे सगळं देताना जगातल्या नावाजलेल्या संग्रहालयामध्ये विशेषतः फ्रान्समधलं लुव्र संग्रहालय, इंग्लंडमधलं ब्रिटिश संग्रहालय, अमेरिकेतलं नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री संग्रहालय या संग्रहालयांची माहिती दिलेली आहे. भारतीय संस्कृती समृद्ध आहे, मग भारतामध्ये संग्रहालयेसुद्धा तितकीच समृद्ध आहेत. भारतातल्या प्रसिद्ध संग्रहालयांमध्ये इंडियन म्युझियम कोलकाता, दिल्लीचं नॅशनल म्युझियम आणि आपल्या मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय म्हणजे पूर्वीचं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, सालारजंग म्युझियम हैदराबादचं, दी कॅलिको म्युझियम ऑफ टेक्स्टाईल अहमदाबाद ही प्रसिद्ध वस्तुसंग्रहालये आहेत. अर्थात भारतात संग्रहालयशास्त्रातली पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या अनेक संस्था आहेत ज्यामध्ये आपल्याला याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळतं. ज्ञान मिळवण्यासाठी ग्रंथालयं महत्त्वाची आहेत. आणि ऐतिहासिक कागदपत्र जर का जतन करून ठेवायचे असेल तर ते काम अभिलेखागारं पार पाडत असतात. भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अभिलेखागारं स्थापन करून ऐतिहासिक कागदपत्रांचं जतन केलं जातं. आता ऐतिहासिक सर्वंकष माहिती जर मिळवायची असेल तर कोशांशिवाय पर्याय नाही आहे. कोश म्हणजे काय? तर कोश म्हणजे शब्दांचा, विविध माहितीचा वा ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह. कोशांचे शब्दकोश, विश्वकोश, कोश सदृश्य वाङ्मय, सूची वाङ्मय असे प्रकार आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला इतिहासामध्ये ही जी 9 प्रकरणं आहेत ही उपयोजित इतिहास आणि त्यासंबंधित ज्ञानशाखा यांची माहिती आपल्याला देताना दिसतील.